शिल्पा, आज समाजामध्ये ना खूप लोक अशी आहेत की जी हर्ट आहेत, अपूर्ण आहेत, इम्परफेक्ट आहेत. तर अशा लोकांसाठी तू तुझ्या आयुष्यातनं काय शिकलीस की जे त्यांना उभारी देऊन जाईल आणि तशा प्रकारे ते काहीतरी प्रेरणा घेऊ शकतील असं तू त्यांना सांगू शकतेस? तू हे 3 शब्द सांगितलेस ना, हर्ट, अपूर्ण वगैरे, तर हे तिन्ही मी आहे. हर्ट आहे, इम्परफेक्ट आहे, इनकम्प्लीट आहे. पण तरी देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की ॲक्सेप्टन्स. प्रत्येक गोष्टीचा ॲक्सेप्टन्स तुम्हाला त्या गोष्टीकडे काय वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतो. की हां, मी हर्ट झाली एखाद्याच्या वागण्याने, एखाद्या घटनेने मी हर्ट झाली आहे. पण त्यावेळेस मला असं वाटतं की आता हे झालेलं आहे, हे मी बदलू शकते का? तर मी बदलायचा प्रयत्न करीन. हे मी बदलू शकत नाही, मी ते ॲक्सेप्ट करते. आणि व्हॉट नेक्स्ट? माझ्या आयुष्यामध्ये मी कायम हाच एक प्रश्न विचारला की व्हॉट नेक्स्ट? हे घडलं, आता पुढे काय? आणि त्याच्यावरती लगेच विचार करून मी पुढची ॲक्शन घेत गेले. तर इम्परफेक्ट, कुणीही पूर्ण नसतो असं आपण म्हणतो. त्यात मी देखील आले. मी तर अनेक बाबतीत कितीही केलं तरी मला असं वाटतं की अरे, मी ह्याच्यासारखी बनू शकले नाही. मी बनू शकले असते, मी नाही बनू शकले. कदाचित माझ्यामध्ये तेवढ्या जिद्दीची कमी असेल, तेवढ्या मेहनत घ्यायची तयारी नसेल. मी अपूर्ण आहे अनेक बाबतीत, पण मी ते ॲक्सेप्ट केलं. मग अशी कुठली गोष्ट आहे की जी मी व्यवस्थित करू शकते, मी त्याच्यावरती फोकस करत जाते. आणि तिसरी गोष्ट की इम्परफेक्ट आहे, ते सगळं अगदी प्रत्येकाने मिनिट टू मिनिट मायक्रो गोष्टीमध्ये जाऊन परफेक्शन आणणं हे बऱ्याच अंशी सगळ्यांना जमतंच असं नाही. पण तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न नक्की करते मी. तर हेच सांगते की तुम्ही दुःखी असाल, हर्ट असाल, पण त्या गोष्टीवरती रडत बसण्यापेक्षा तो स्वीकारून आपण आपला आनंद स्वतः मिळवायचा प्रयत्न करायचा. आणि लक्ष ठेवा की आनंद असा कुठला तरी एका व्यक्तीसापेक्ष किंवा घटना सापेक्ष नसतो. की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे, ती घटना तुमच्या आयुष्यात आहे, तुमच्या आयुष्यात तो पैसा आहे, तुमच्या आयुष्यात ते पद आहे म्हणूनच तुम्ही आनंदी आहात, नाही. अशा आनंद मिळवण्याच्या अनेक गोष्टी आहेत, तुम्ही त्याच्याकडे फोकस करा. फायनली एकच आहे की तुमचं आयुष्य तुम्ही आलात, तुम्हाला आनंदाने जगणंच भाग आहे. 2 पर्याय आहेत तुमच्या आयुष्यात, एकतर रडत जगायचं, एकतर स्वीकारून आनंदाने जगायचं. ॲक्सेप्ट द फॅक्ट, ॲक्सेप्ट द सिच्युएशन, ॲक्सेप्ट द पर्सन आणि आयुष्य आनंदी करा. वा, मस्तच.